हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज माहिती आहे का तुम्हाला, आज मी पुष्कळ दिवसानंतर ब्लॉग बनवत आहो. कारण की ना तोंडामध्ये पूर्ण छाले वगैरे झाले होते आणि मी पुरीला गेलो होतो ना, तिकडे मी सोचलं होतं की पुष्कळ सारे ब्लॉग बनवणार म्हणून रोजचे, पण ते काही झालं नाही. ते यामुळे नाही झालं की माझ्या पूर्ण तोंडाला पूर्ण फोड होऊन गेले होते, बोलता पण नव्हतं येत. पण आजपासून मी डेली ब्लॉग टाकणं स्टार्ट करीन आणि बनवणं पण स्टार्ट करीन. सो आज माहित आहे का, उद्यापासून आपल्या इथं दुर्गा उत्सव चालू होत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये या हर एका स्टेटमध्ये जिकडे जिकडे दुर्गा पूजा होतात तिकडे उद्यापासून दुर्गा उत्सव म्हणजे चालू होऊन जाईल. तर आम्ही जिथे वावर करतो ना, तिथे माता मायचं मंदिर आहे. आम्ही आता ते साफ करायला जाणार आहोत. तर पहिले मी तुम्हाला दाखवून देतो की आई वगैरे काय करत आहे. तर हा 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 तर बघा, आई काम करत आहे. हाय, सांबार तोडत आहे मी. आज अकर्पक आहे ना. हा, आणि बघा काकू कांदे शिलत आहे, पाहू शकता तुम्ही. सो गाईज, चला आता आपण जाऊ आहे वावरात. तर गाईज बघा, मी आलोय शेतामध्ये आणि तुम्हाला मंदिर पण दाखवतो. हे बघा, हे जे दिसत आहे ना तुम्हाला, हे जे दिसत आहे ना, हे आहे मंदिर. आणि आम्ही आलेलो आहे. आता माझ्यासोबत आहे भाऊ एक जण, मिस्टर गोपाल राणे, ज्यांची तब्येत थोडी खराब आहे. मोठे काम करू करू खराब झाली आहे त्यांची तब्येत, पण तरी पण ते आलेले आहे. कारण की देवीचं मंदिर साफ करायचं आहे म्हणून ते आलेले आहे. बाकी कोणत्याच कामाला आज हात लावून राहिलेले नाही आहे. तर गाईज बघा, लोकांनी मंदिरची हालत कशी करून ठेवली आहे. पूर्ण स्टाईल पण खराब करून ठेवली आहे ना. बघा, हे बघा, पूजा वगैरे करून जातात आणि बाकीचं सगळं इथेच ठेवून देतात. बघा, कोणी कोणी हे कागद पण बाहेर ठेवत नाही, काय नाही. हे बघा, आता पूर्ण साफ करू आम्ही दोघं भाऊ मिळून, पूर्ण काहीच नाही ठेवू. मग करूया आता साफसफाई पूर्ण मंदिराची. पहिले झाडझूड करायची आहे, कारण की झाडं वगैरे पूर्ण लागले आहे मंदिराला. हे बघा, झाडं लागले आहे, वरून हे पूर्ण खराब झालेलं आहे. सो करा आता सुरुवात. कुठे गेलं काय, कुठे गेलं? पहा भाऊ, झाड काढणं आम्ही चालू केलं, पण बघा लोकांनी बघा, म्हणजे हे पण त्याच्याकडून बाहेर फेकलं नाही होत. या म्हणजे इकडे साईडला तिकडे टाकायची जागा आहे, तिकडे पण टाकलं नाही होत. आणि बघा, झाडे पण पुष्कळ लागले ते बघा. तुम्ही इकडचं आलो साफ करत, हे सगळं सोडा. लोक बघा किती हुशार आहे, पागल लेखाचे. जर म्हटलं तर मग पागल म्हणलं म्हणून. हे बघा, इथे पूर्ण मातीचे हात लावून ठेवले. आता मंदिरामध्ये पण असं करायचं असते का, तुम्ही सांगा. आता मी तर पुष्कळ दिवसांनी आलेलो आहे इथं, पण बघा हे वर पण काय म्हणते, मातीचे हात लावून ठेवले. म्हणजे मातीचे हात पुसायला गेले लोक. बघा, असं पण असते का सांगा. आणि हे बघा, देवाजवळचं पण बघा पूर्ण खराब करून ठेवलेलं आहे. तिकडे गोपी काढत आहे, पूर्ण सप्पा करत आहे बघा. तर पहा भाऊ, इथे झाडझूड चालू आहे. आणि बघा, झाडझूडच्या बाद बघा, म्हणजे वरचं सिलिंग वगैरे छान दिसत आहे. पूर्ण जाळ्या वगैरे काढल्या आम्ही. आणि यार आता इथं पेंटचं तर काही करू नाही शकत आम्ही, कारण पेंटचं काही आहे नाही आमच्याकडे. पण बघा, हे बघा किती भरून ठेवलेलं आहे लोकांनी. हे बघा, आता होईल इथे पाण्याचा वर्षाव मस्तपैकी. आता आम्ही इथे पाणी मारू छान आणि त्यानंतर हे पूर्ण घासू. हो, आता आम्ही आलो इथे पाणी काढायला. आणि बघा, गोपी आपल्याला शिकवणार आहे पाणी कसं काढायचं. तर शिकवा भाऊ, गोपी आम्हाला पाणी काढणं शिकवा. शिकवा ना, तर बोला तर सही काही. असे बकेट हा, असं आहे, असं होत नाही. हे गेली बकेट, गेली हे असं गोपी पाणी काढणं शिकवतो. आणि बघा गोपीनं काय केलं, टाकली पाणी बघ इथं विहिरीमध्ये. चल काढ बाबा आता.
तर पहा मित्रांनो, जर विहीर मध्ये बकेट गेली, दिस इज बोरीची काठी, तर हे पकडायची असं, हे असं व्हायचं, हे असं आहे, हे अशी काळी आहे ना, ते अशी द्यायची, अशी झाली, आला तो. बकेट नाही आली ना पण. काय तो गोपी भाई का रेस्क्यू यहाँ पे हो चुका है, दी एंड. तब भी गोपी भाई कर रहे अपना ट्राई कि भाई बेस्ट देंगे वो. और थोड़ा 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 मिल गई. और गोपी भाई ने कर लिया है यहाँ पर, और ये गोपी भाई को मिल गई है भाई दूरी. गिरे भाई पटपट के. भाऊ आमच्यासोबत जुळलेले आहे सोहम दादा, ज्यांनी घरून वायपर आणला आहे त्यांच्या बघा, ते पण पाहून घ्या. मस्त शिंजांची टी शर्ट घालून आहे, आणि यांना तर तुम्ही ओळखतास. आम्ही चाललो आहे घरी, कारण की आज आहे ते अकर्पक आहे ना, तर बाबाचं पान पण टाकायचं आहे. आणि माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट, जर माझे बाबा असते ना, तर ते मंदिर एवढं बेकार पण नसतं आतापर्यंत, म्हणजे तेव्हाच्या तेव्हा साफ झालं असतं. पण आज त्यांचं काम आम्ही पार पाडलं. आणि बघा मी डबल आलेलो आहे मंदिरामध्ये, म्हणजे वावरात आलेलो आहे तुम्हाला मंदिर दाखवायला, की कोणाला हे वाटायला नको की एवढं सगळं म्हटलं बा आणि मंदिरच नाही दाखवलं कसं साफ केलं तर. आणि जे मगाशी गोपीने केलं ना, म्हणजे दुपारी जेव्हा आम्ही आलो होतो सकाळी, तेव्हा गोपीने केलं ना, तसं कोणीच नाही करायचं. कारण की विहिरीवर म्हणजे असं वाकू नये, कारण त्याला पोहणं आहे म्हणून त्यांनी केलं ते, तुम्हाला मजाकीसाठी, की एन्जॉयमेंट झाली पाहिजे थोडी म्हणून. आणि बघा मी मंदिरात आलो आहे, मी तुम्हाला दाखवतो मंदिर आम्ही किती साफ केलं आहे आणि किती नाही. हे आहेत हे मंदिर जे आम्ही साफ केलं आहे. हे वावर आमचं नाही, आम्ही करत पण नाही, हे दुसऱ्यांचं वावर आहे, याचे ओनर पण दुसरे आहे. आमचं वावर हा जो जे बोर वगैरे दिसते ना तुम्हाला, हे जे बोर दिसत आहे हेवाली, त्याच्या तिकडचं आहे. पण माझ्या बाबाला आवडत होतं की मंदिर साफसुथरं ठेवणे, आणि मी इथे राहत नाही, मी पुण्याला राहतो सध्या. आता मी इकडे शिफ्ट होणार आहे काही दिवसामध्ये, जर झालोच तर लवकर पॉसिबल. पण बघा मंदिर आम्ही अशा प्रकारे साफ केलेलं आहे. आणि बघा आम्ही लावून गेलो होतो की म्हणजे कोणी आलं नाही पाहिजे काही म्हणून. पावसाळ्यात खुलं राहायचं मंदिर आहे, कारण की बिचारे कुत्रे वगैरे बाहेर राहतात ना, तर त्यांना पण असावं शेल्टर म्हणून. आणि बघा मगाशी मंदिराचा हाल कसा होता, आणि आता असं बघा किती छान केलं आहे आम्ही. 3 जणांनी मिळून केला. सोहम नंतर आला होता पाणी काढायच्या वेळेस, पण मी आणि गोपीने झाडझूड केली, पूर्ण पाण्याने वगैरे हे केलं, धुतलं याला, तर असं झालेलं आहे. आणि बघा आम्ही हे साफ का केलं, हे जरी आमच्या वावरात नसलं पण हे आमचं मंदिर आहे. म्हणजे आम्ही इथे लहानपणीपासून बागड म्हणजे जे पण काय म्हणते त्याला, परवेशी आमची इकडेच झाली आहे. हे तर पहिले असं होतं पण नाही, खूप वेगळंच होतं मंदिर, आता खूप छान झालं आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की जर सिच्युएशननुसार मंदिर चांगलं झालं आहे ना, तर त्याला चांगलं ठेवणं पण आपलंच काम आहे. आता कसं आहे, लोक येतात काय पण करतात. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, म्हणजे मला हे का सांगूशा वाटत आहे, कारण की बघा तुम्ही आता जर असंच कोणी सिंपल ठेवलं, म्हणजे पूजा वगैरे करा, पूजा करण्यासाठी आहे नारळ फोडा, नारळ फोडायला तो गोटा दिला आहे तिथे खाली, गोटा दिला आहे, गोट्यानंतर तुम्ही बाहेर तिकडे टाका किंवा साईडला ठेवू शकता तुम्ही इकडे नारळाचं शिलटं, आम्ही आल्यावर जाळून घेऊ कोणी पण, ते पण सगळं सोडा. त्याच्यानंतर हे बघा सगळ्यांनी काय केलं आहे ना, इथे चढून हे जे तुम्हाला दिसत आहे ना, ह्याच्यावर चढून ह्या इथे मातीचे हात पुसलेले आहे. बघा ह्या गोष्टीचा काही सेन्स आहे का तुम्ही सांगा. कसं आहे, पूजा करा, चांगली गोष्ट आहे, केलीच पाहिजे सगळ्यांनी, आपलं सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे. पण हे पण थोडं लक्षात ठेवा, हे पण आपल्यालाच बघावं लागणार आहे ना. आणि जे मी गोपीची गोष्ट म्हटली ते लक्षात ठेवा. सो हे आज आम्ही केलेलं आहे काम सगळ्यांनी, आणि तुम्हाला दाखवलं मी की खरंच आम्ही केलेलं आहे मंदिर साफ. आणि तुम्हाला मंदिर साफ म्हणजे आम्ही मंदिर साफ केलं, तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा. ब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा, आणि अजून अशा गोष्टींसाठी
सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा सुजात राणे ब्लॉग्सला आणि होईल तेवढं शेअर करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.